नमस्कार मंडळी, आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 6 ओवी क्रमांक 181 ते 210 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 181. म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पहावे, राहील ते थरचावे, आसन ऐसे. याचा अर्थ, म्हणून अशी सर्व सोय पाहून त्या ठिकाणी मन स्थिर होते किंवा नाही हे पहावे आणि स्थिर झाल्यास तेथे आसन घालावे. त्याचा प्रकार असा. ओवी क्रमांक 182. वरी चोखट मृग सेवडी, माझी धूत वस्त्राची घडी, तळवटी मोडी कुशांकुर. याचा अर्थ, वर धूत वस्त्राची घडी असून त्याच्या खाली कृष्णाजीन व त्याच्या खाली सागर दर्भ असावे. ओवी क्रमांक 183. स कोमळ सरीसे, सुबद्ध राहती आपैसे, एक पाडे तैसे ओजा घाली. याचा अर्थ, ते दर्भ कोमल सारखे आणि आपोआप एके ठिकाणी राहतील अशा चांगल्या तऱ्हेने जोडलेले असावे. ओवी क्रमांक 184. परी सावी याची उंच होईल, तरी अंग हन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू. याचा अर्थ, परंतु ते आसन कदाचित उंच झाले तर अंग डोलेल आणि अगदी सखल झाले तर भूमीचा गारवा, अगर वाळवी इत्यादिकांपासून इजा होईल. ओवी क्रमांक 185. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे, हे बहु असो हो आवे, आसन ऐसे. याचा अर्थ, म्हणून तसे न करिता ते समभाग धरावे अशा रीतीने आसनाची योजना करावी. ओवी क्रमांक 186. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करोनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. याचा अर्थ, मग त्या ठिकाणी मनाची एकाग्रता करून सद्गुरूंचे स्मरण करून आत्मसुखाचा अनुभव घ्यावा. ओवी क्रमांक 187. जेत स्मरतेनी आदरे, सबाह्य सात्विके भरे, जव काठिन्य विरे अहंभावाचे. याचा अर्थ, त्या ठिकाणी अहंभाव नाहीसा होऊन अष्टसात्विक भाव अंतर्बाह्य निर्माण होत तोपर्यंत सद्गुरूंचे आदराने स्मरण करावे. ओवी क्रमांक 188. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. याचा अर्थ, जेथे विषयांची आठवण देखील राहणार नाही, इंद्रियांची विषयांवरील इच्छा नाहीशी होईल आणि मनाची हाव मोडून हृदयात घडी बनेल. ओवी क्रमांक 189. ऐसे ऐक्य हे सहजे, फावे तव राहिजे, मग तेनेची बोधे बैसिजे आसनावरी. याचा अर्थ, अशा रीतीने सहज ऐक्य होईपर्यंत त्या ठिकाणी राहावे आणि मग त्याच बोधाने युक्त होऊन आसनावर बसावे. ओवी क्रमांक 190. आता अंगाते अंगवरी, पवनाते पवनुधरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. याचा अर्थ, नंतर अंगाने अंग सावरावे व प्राणपान वायूने प्राणापानाला आवरावे अशा रीतीने अनुभव स्पष्ट येऊ लागतो. ओवी क्रमांक 191. प्रवृत्ती मागोती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आगवे अभ्यासू सरे बैसत खेवो. याचा अर्थ, त्या ठिकाणी प्रवृत्ती मागे फिरून समाधी सहज साध्य होतो. मग आसनावर बसल्यावर सर्व अभ्यास आपोआप पूर्ण होतात. ओवी क्रमांक 192. मुद्रेची प्रौढी ऐसी, तेची सांगिजेल आता परियेसी, तरी उरू या जगनासी जोडो निघाली. याचा अर्थ, मुद्रेची जी थोरवी आहे तिचे आता वर्णन करीतो, ते ऐक. पोटऱ्या मांड्यास लावून आसन घालावे. ओवी क्रमांक 193. चरण तळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी, सुगटीते गाडी संचरी पा. याचा अर्थ,
याचा अर्थ एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेवून गुदस्थानाच्या बुडाशी टाच स्थिर आणि बळकट ठेवावी. ओवी क्रमांक 194. सव्यतो तळी ठेविजे, तेने शिवनी मध्ये पिढिजे, वरी वैसे तो सहजे वामचरणू. याचा अर्थ उजवा पाय खाली ठेवून त्याने वृषणापासून गुदस्थानापर्यंत असणारी शिवनरेषा मध्ये दाबावी. नंतर डावा पाय उजव्या पायावर सहज ठेवावा. ओवी क्रमांक 195. गुद मेढ्रा आतवती, चारी अंगुळे निगुती, तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडूनिया. याचा अर्थ अपानद्वार आणि शिश्न यामध्ये जी 4 बोटे जागा आहे ती मागे पुढे दीड बोट सोडून. ओवी क्रमांक 196. माझी अंगुळ एक निगे, तेथ टाचेचे नि उत्तर भागे, नेहे टीजे वरी अंगे पेलेलेनी. याचा अर्थ मध्ये जी एक बोट जागा राहते ती शरीर तोलून धरून टाचेच्या वरच्या भागाने दाबावी. ओवी क्रमांक 197. उचलिले का नेनिजे, तैसे पृष्ठांत उचलिजे, गुल्फद्वय धरिजे, तेनेची माने. याचा अर्थ शरीर उचललेले आहे असे समजू न देता पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग उचलावा आणि त्याचप्रमाणे दोन्ही पायाचे घोटे सरळ धरावे. ओवी क्रमांक 198. मग शरीर संचू पार्था, आशेष ही सर्वथा, प्राश्नेरचा माथा स्वयंभू होय. याचा अर्थ मग पार्था हे सर्व शरीर घोट्याच्या माथ्यावर आधाराशिवाय स्वतः सिद्ध राहते. ओवी क्रमांक 199. अर्जुना हे जाण, मूळ बंधाचे लक्षण, वज्रासन गौण नामयासी. याचा अर्थ अर्जुना हे मूळबंध नामक आसनांचे लक्षण होय, यालाच वज्रासन असे एक गौण नाव आहे. ओवी क्रमांक 200. ऐसी आधारी मुद्रा पडे, आणि आधीचा मार्गू मोडे, तेथ अपानू आतुलेकडे वा ओहोटो लागे. याचा अर्थ अशा रीतीने मूळ बंधाचे आसन केले म्हणजे खालचा रस्ता बंद होतो आणि मग अपान वायू आतल्या आत वर जाऊ लागतो. ओवी क्रमांक 201. तव कर संपुट आपैसे, वामचरणी वैसे, बाहू मुळी दिसे, थोरी व आली. याचा अर्थ नंतर डाव्या पायावर सहज दोन्ही हात द्रोणाकार करून ठेवावे म्हणजे अर्थात बाहुटे उंच होतात. ओवी क्रमांक 202. माझी उभारलेनी दंडे, शिर कमळ होय गाडे, नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. याचा अर्थ नंतर शरीर स्थिर राहिल्याने शिर कमल हे आत जाते आणि त्यामुळे डोळ्यांच्या पापण्या मिटू लागतात. ओवी क्रमांक 203. वर चिले पाती ढळती, तळींची तळी पुंजाळती, तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया. याचा अर्थ वरची पापणी खाली येते व खालची पापणी प्रफुल्लित झाल्यामुळे मोठी होते. असे झाले म्हणजे डोळ्यांची अर्धी उघडलेली व अर्धी मिटलेली दृष्टी होते. ओवी क्रमांक 204. दिठी राहुनी अंतुलीकडे, बाहेर पाऊल घाली कोडे, ते ठाई ठाऊ पडे नासाग्र पीठी. याचा अर्थ अशा रीतीने दृष्टी आतल्या आत राहून कौतुकाने फार बाहेर आलीच तर नाकाच्या शेंड्यापर्यंतच येते. ओवी क्रमांक 205. ऐसे आंतूच्या आंतूची रचे, बाहेरी मागुते न वचे, मनोनी राहणे आदिये दिथीचे, तेथेची होय. याचा अर्थ अशी आतल्या आत दृष्टी कायम होऊन पुन्हा बाहेर येत नाही, म्हणून दृष्टीचे नाकाच्या शेंड्यावर राहणे कायम होते. ओवी क्रमांक 206. आता दिशांची भेटी घ्यावी, का रूपाची वास पहावी, हे चाडसरे आघवी आपैसया. याचा अर्थ यामुळे इतर दिशांकडे पहावे किंवा स्वरूप दृष्टीस पडेल म्हणून वाट पहावी ही इच्छा आपोआप
नाहीसी होते. ओवी क्रमांक 207. मग कंठनाळ आटे, हनुवटी हडोती दाटे, ते गाडी होऊनी नेहटे वक्षस्थळी. याचा अर्थ, मग गळ्याची नळी आत झाकली जाते आणि हनुवटी गळ्याखालच्या खळगीला लागते व उरावर दृढ होऊन दाबून राहते. ओवी क्रमांक 208. माझी घंटिका लोपे, वरी बंधू जो आरोपे, तो जालंधरू मनिपे पंडू कुमरा. याचा अर्थ, पंडू कुमरा, नंतर कंठमणी दिसेनासा होतो अशा रीतीने जी मुद्रा बनते तिला जालंधर बंध असे म्हणतात. ओवी क्रमांक 209. नाभीवरी पोखे, उदर हे थोके, अंतरी फाके हृदय कोशू. याचा अर्थ, बेंबी वर फुकते, पोट सपाट होते व हृदयकोश अंतर्यामी पसरतो. ओवी क्रमांक 210. स्वादिष्टानावरी चिले काठी, नाभिस्थाना तळवटी, बंधू पडे किरीटी वीर्याना तो. याचा अर्थ, अर्जुना, गुदद्वारावरच्या भागावर आणि बेंबीच्या खालच्या भागामध्ये जी मुद्रा बनते तिला ओढियाना बंध असे म्हणतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.